All the content on this channel is only for educational purpose. I am not a SEBI registered investment advisor. अरे नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला माहितीच आहे आपलं ट्रेडिंग चॅलेंज चालू आहे आणि आज ट्रेडिंग चॅलेंजचा दिवस 14 आहे, म्हणजे डे 4 आहे. ओके, सो आज जे आहे तो आजचा दिवस आपला प्रॉफिटेबलच आहे. ठीक आहे, आज जे आपण म्हणजे आज एकच ट्रेड घेतलो बरं का, त्याच्यात पण आपण प्रॉफिट बुक केलेलं आहे, चांगलं पॉईंट आपण बुक केलेलं आहे, काय विषय नाही त्या बाबतीत. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतोच की विषय काय झाला, आज ट्रेड घेतलेली, त्याचं कसं विषय झाला, ट्रेड कुठं घेतला, प्रॉफिट लॉस, एवढं सगळं काही मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, पण जर तुम्ही नवीन असाल या मार्केटमध्ये, तुम्हाला काहीच माहित नाही, तुम्ही नवीन आहे सगळे, ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचंय, आपले जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायची पहिली गोष्ट म्हणजे. ठीक आहे, आणि नवीन असाल तर तेवढं सबस्क्राईब मारा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट काय तुम्ही करत नाही भाई, असू द्या, सपोर्ट थोडा कमी आहे, इट्स ओके, कारण आताच आपण सुरुवात केली आहे, पण तरी पण करा कमेंट. ओके, कसं वाटतंय काय सगळं सांगा. ओके, तर चला जरा वेळ न घालवता या व्हिडिओला सुरू करू. चला चालू करूया. ओके, तर तुम्ही बघू शकताय तुमच्यासमोर चार्ट आहे, निफ्टी 26,300चा पूट आहे. ठीक आहे, आणि 2 डिसेंबर एक्सपायरी. इट्स ओके. ओके, तर तुम्ही बघतायच विषय. तर इथं पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा आजचं हे बघू शकताय, 2 डिसेंबर आज तारीख आहे. आज आहे मंगळवार. निफ्टी आणि बँक निफ्टीची एक्सपायरी आहे. 11:52 झालेत. आपला ट्रेड झालेला आहे, ऑलरेडी एकच ट्रेड घेतला आहे, प्रॉफिटेबल झाला आहे आणि आपण डेला क्लोज केलं आहे. ठीक आहे, इट्स ओके. सो मी तुम्हाला आता शेअर करतो की ही विषय ट्रेड मी का घेतला आहे. ठीक आहे, तुम्हाला मी लॉजिक सांगतो सगळं. ओके, सो सर्वात पहिल्यांदा तुम्ही बघू शकता गॅपअप म्हणजे मार्केट जे आहे ते सर्वात पहिल्यांदा तुम्ही इथे बघू शकता. अशा पद्धतीने जे काय आहे त्याच निफ्टीचं मार्केट गॅप डाऊनला ओपन झालं होतं. ठीक आहे, 87 मिनिमम 87 पॉईंटने गॅप डाऊन मार्केट जे आहे ते ओपन झालं होतं. हे बघू शकता, इथं मार्केट ओपन झालं होतं. तर मी निफ्टीचं काय चार्ट दाखवत नाही, निफ्टी काय तुम्ही बघितला असेल, मी डायरेक्ट प्रीमियमचा चार्ट तुम्हाला दाखवायला लागलो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने जे काय आहे ते मार्केटनं इथं ही निफ्टी पुढचा चार्ट आहे 26,300, तुम्ही आत्तासुद्धा जाऊन बघू शकताय. ठीक आहे, ओके. सो तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीनं हाय जो आहे तो मार्केटनं मारला होता 186चा, परत मार्केट खाली आलं, परत तिथून जे मार्केट वरी गेलं. ओके, सो इथं जे आहे ते सपोर्ट घेतला मार्केटने. हे बघू शकता, मी ट्रेंड लाईन लगेच ड्रॉ केली एक, आणि ट्रेंड लाईन हे बघू शकता अशा पद्धतीनं ट्रेंड लाईन ड्रॉ केलेली आहे. ही पांढऱ्या लाईनची तुम्हाला दिसते ती. ठीक आहे, तिरकी जी आहे ती, आणि खाली सपोर्ट मी ड्रॉ केला आणि वरी जे आहे ते रेजिस्टन्स मी तुम्हाला इथे हे केलेलं होतं. ठीक आहे, सो तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीनं जे आहे ते मार्केट ट्रेंड लाईनला चिटकत होतं, वरी जातो, ट्रेंड लाईनला चिटकत होतं, वरी जात होतं. ठीक आहे, सो इथं मी एक रिस्क घेतली. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं मार्केट रेजिस्टन्सपाशी आलं होतं. रेजिस्टन्सपाशी आल्यानंतर इथं तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने हे रेजिस्टन्स आहे. ठीक आहे, आणि ही आपलं मी एंट्री घेतली कितीला माहिती आहे का, 181ला मी एंट्री घेतली ह्या पॉईंटला. ठीक आहे, सो मी तर हे बघू शकता अशा पद्धतीने, फक्त हे बघू शकता मी ह्याला पहिल्यांदा ओपन करतो आणि तुम्ही बघू शकता फक्त 10 पॉईंटचा जो काय आहे तो मी इथं रिस्क घेतली होती. ठीक आहे, आणि टार्गेट आपलं 29 अचीव केलेलं आहे. ठीक आहे, 29.47चं आपण टार्गेट अचीव केलं आणि मी रिस्क जे आहे ते फक्त 10 पॉईंटची घेतलेली होती. ठीक आहे, म्हणजे 1:2 इथं विषय तुम्ही इथं बघू शकताय, समजत असेल तुम्हाला हे अशा पद्धतीने. ठीक आहे, रिस्क रिवॉर्ड फॉलो केलं मी विषय एकदम असं खतरनाक पद्धतीनं, आणि रिस्क घेऊन जो आहे तो ट्रेंड लाईननं मार्केट टेकताच मी जो काय तो ट्रेड घेतला. ठीक आहे, आणि लगेच वरच्या जी आपली वरची मी ट्रेंड लाईन एक वडली होती. ठीक आहे, त्या वरच्या ट्रेंड लाईनला टेकल्यानंतर मी एक्झिट घेतलं मार्केटमधून. ठीक आहे, आणि बघू शकता एक्झॅक्टली जिथून मी ट्रेंड लाईन वडले ते ट्रेंड लाईनला चिटकून मार्केट रिव्हर्स झालं, परत खाली ट्रेंड लाईनला चिटकून आणखीन वरी गेलं. ओके, सो अशापर्यंत मी ही आजचा जो ट्रेड आहे तो ट्रेंड लाईन आणि EMAच्या जीवावर घेतला होता. ठीक आहे, म्हणजे EMAने ट्रेंड लाईन बघून मी याला घेतलं होतं. ठीक आहे, EMAला सुद्धा चिटकत होतं, ट्रेंड लाईनसुद्धा विषय होत होता. सो मी दोन्हीला हिशोबाने त्याचा जो आहे तो ट्रेड घेतलेला आहे. ठीक आहे, आणि आपलं प्रॉफिट तर जनरेट केलं आहे आणि आणखीनसुद्धा होल्ड केलं असतं तर हे बघू शकता आणखीनसुद्धा टॉपला, म्हणजे मी जर याला होल्ड केला असता. ठीक आहे, म्हणजे मी होल्ड तर नव्हतो करणार, कारण विषय भाई प्रॉफिट थोडं झालं तर चालेल पण लॉस कमी झाला पाहिजे, हे आपलं टार्गेट आहे. ठीक आहे, तर जर मी आणखीन इथं थोडं वेट केलो असतो तर आपल्याला इथं जे आहे ते तुम्ही इथं बघू शकता 35 पॉईंट, एकच मिनिट, हां, तर 35 पॉईंट भेटले असते. इट्स ओके, 35 नाही भाई, जास्त भेटायला पाहिजे ना. हे विषय काय झाला आहे बे, असं कसं काय, अरे वेटा 2 मिनिट भाई. हां, मी इथे खालचं बघाल तो, 61 पॉईंट आपल्याला इथं टार्गेट भेटला असतं. इट्स ओके, आणखीन आपलं जे 30 भेटलं तिथं 61 भेटलं असतं, म्हणजे डबल झाला. इट्स म्हणजे इथं आता आपला जो प्रॉफिट आहे तो 2,299च्या आसपास काहीतरी आहे, मी तुम्हाला दाखवत होता. ठीक आहे, तर आपलं डबल प्रॉफिट झालं असतं, 4,400 झाला असता. इट्स ओके, पण आपण जे आहे ते प्रॉफिट कमी झालं तर चालेल पण लॉस कमी झाला पाहिजे, हेच आपली स्ट्रॅटर्जी आहे. ओके, सो आता मी तुम्हाला आपलं जे PNL आहे ते तुम्हाला दाखवतो. ओके, हां, ओके, सो तुम्ही तो बघू शकता हे जे आहे ते आपलं PNL आहे. तारीख काय मी तुम्हाला दाखवलीच मगाशी 2 डिसेंबर.
ओके 11:56 मी काय ट्रेड घेतला सकाळी 10च्या 11:30च्या आधी आणि मग मी आता तो रेकॉर्ड करलो ठीक आहे. 10च्या आधी आपलं ट्रेड क्लोजसुद्धा झालता. सगळा विषय आपण 11च्या आधी सगळा करायचा ठीक आहे. 11च्या नंतर जे आहे ते मार्केटमध्ये नंतर थोडं विषय काय होते माहिती आहे का, साईडवेमध्ये मार्केट जाऊ शकते, असं तसं काही होऊ शकते. त्यामुळे 11च्या आधी विषय होत असते, 11च्या आधी आपण सगळं विषय करतो. ओके सो इथं तुम्ही बघू शकता एंट्री एक्झिट मी ऑर्डर वगैरे मारलेले बघू शकता. 181ला बाय 211ला सेल. ओके सो अशा पद्धतीने जे काय ते आपण इथे 30 पॉईंट कवर केले आणि प्रॉफिट आपलं इथं 2291. आता ह्याच्यामध्ये निफ्टी आहे म्हणल्यावर 39, 80 म्हणलं तरी हे 91 वरचे काढले तरी पण 2200 आपण प्रॉफिटमध्ये जाईल ठीक आहे. इट्स ओके. सो चला अशा पद्धतीनं एक लॉटनेच आहे सगळं, आपण एक लॉटने घेतलं होतं. यो आपला प्रॉफिट आहे. तर नवीन असाल तेवढं लाईक शेअर सबस्क्राईब आणि आपल्याला जे काय आहे ते कमेंट नक्की करा भाई. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आणखीन काय पाहिजे असेल तुम्हाला, म्हणजे आपली जी स्ट्रॅटर्जी आहे आता मी तुम्हाला सांगतो की दरवेळेस EMA 9-20चा EMA वगैरे ट्रेंड लाईन वगैरे, तर कुठून कसं ड्रॉ करायचं, त्याची सेटिंग काय ठेवायची EMAची, तर मी तुम्हाला सांगतो. ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही फक्त कमेंट करा, कमेंट करून सांगा, मग मी तुम्हाला त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येईल. ओके सो चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर, काळजी घ्या, बाय बाय.